मान्सूनने सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापलाय, तर उर्वरित भागांमध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय। दरम्यान राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। विदर्भामध्ये मान्सूनचं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई कोकणसह पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये मान्सूनने जोरदार धडक दिली आहे। मात्र विदर्भात अद्यापही पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे आता विदर्भामध्ये उशिराने पाऊस पडण्याची चिन्ह आहेत। आज कोकण, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलाय, तर मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने होत असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झालंय। धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। जिल्ह्यातील 8ही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय आणि दुष्काळाशी सामना करत असलेल्या धाराशिव जिल्ह्याला पावसाने मोठा दिलासा मिळालाय। जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालाय, तर अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। मंठा, परतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। जिल्ह्यात सलग 4 दिवसांपासून पाऊस झालेला असून ओढ्यांना सुद्धा पूर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील पाचोडा येथील गल्हाटी नदीला जोरदार पावसाने झोडपलंय। पाचोड परिसरामधील नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या। बुलढाणा जिल्ह्यामधल्या खामगाव शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून धो-धो बरसणाऱ्या या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे आता नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आणि यामुळे जिल्ह्यामधील सगळ्या आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहावं, रुग्णालयामध्ये साथरोग नियंत्रणासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसात नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत आणि पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि धाराशिवकरांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। सांगली जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांसोबत प्राणी पक्षी सुद्धा आनंदित झालेत। पलूसच्या बुर्ली येथील बंजप्पा पनात मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचतायत आणि हे विलोभनीय दृश्य कॅमेरामध्ये कैद झालंय। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि या पावसाच्या कपाशीच्या पिकांना फायदा झालाय, तर वातावरणात गारवा पसरल्यामुळे नागरिक सुद्धा सुखावले। जळगाव जिल्ह्यामधल्या बोदवड तालुक्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढील 8 दिवसांमध्ये नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं होतं। मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत आणि त्यामुळे आता लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी असं निवेदन रोहिणी खडसेंनी तहसीलदारांना दिलं। पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता देखील लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, तर 5 ते 20 जून या काळात ई-केवायसी अपडेट करून योजनेचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया आता वेबसाईटवर सुरू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी असं आवाहन करण्यात आलं। ठाणे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरी 60,000 हेक्टर शेती लागवडीखाली येणार आहे आणि त्यासाठी तब्बल 22,000 क्विंटल बियाण्यांची गरज असून तशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे। 60,000 हेक्टरपैकी 56 हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाणार आहे। तर येत्या 2 दिवसांमध्ये राज्यभरातील सगळ्याच भागांमध्ये मान्सून बरसणार आहे। पुन्हा 3-4 दिवसांचा खंड पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये। आपापल्या भागामध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात असं आवाहन कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केलेलं आहे। तर पवनमाळामधील कळवुंडे येथील खरीप हंगामासाठी भात पीक तयारी जोरात सुरू आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रायणी वाणाच्या भातासाठी गादी वाफे तयार करण्यात आले।
नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। कोथिंबीर कांदापातीनं 100 गाठली आहे आणि हिरवी मिरची, वालपापडी, घेवडा, दोडकं, कारल्याच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा योजनेवर संकट उद्भवलंय। पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या नाल्यांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे आता योजनेचं काम ठप्प झालंय। त्यात कंत्राटदारानं जेसीबीच्या सहाय्यानं पाणी काढण्याचा अजब प्रकार केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि धीम्या गतीनं काम होत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण होतीये। सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे, तर धरणानं निच्चांकी पातळी गाठलेली होती। मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे धरणामध्ये जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यामधील 160 गावांमध्ये 186 विहिरींचे प्रशासनाकडून या ठिकाणी देखरेख करण्यात येते। चाळीसगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 33 गावांमध्ये 46 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुद्धा केला जातो। 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे आणि हे पद दक्षिणेतील नेत्याला दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। तर भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदरेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळते आणि 17व्या लोकसभेचे अध्यक्ष राहिलेले ओम बिर्ला यांचंही नाव त्यामुळे शर्यतीत आहे। भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरणार आहे। भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे आणि या पदासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथुर आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची चर्चा आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत। यावेळी ते राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। तर गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत मोठ्याने चढउतार होताना पाहायला मिळतात। चांदीच्या भावात 1900 रुपयांची घसरण झाली आहे आणि त्यामुळे चांदीचा दर 89,300 रुपयांवर आलाय, तर सोन्याच्या दरात सुद्धा 200 रुपयांची घसरण पाहायला मिळते। कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून बदलतंय, मात्र त्याचा मोठा फटका आता चाकरमान्यांना आणि प्रवाशांना बसलेला आहे। कारण मांडवी एक्सप्रेस तब्बल 1.5 तास उशिरानं धावत असल्यानं त्याचा परिणाम कोकण कन्या एक्सप्रेसवर सुद्धा पाहायला मिळाला। पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा ते पासुर्टी दरम्यान डबकी साचल्यानं अपघातांना निमंत्रण झालंय। पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना न केल्यामुळे रस्त्याच्या मध्यापर्यंत पाणी साचून खड्डे देखील पडलेत आणि त्यामुळे यंदा वारकऱ्यांना डबक्यातून मार्ग काढावा लागणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर भुसावळ शहरामध्ये पावसाळा सुरू होऊन सुद्धा नालेसफाईची कामं अद्याप झालेली नाहीयेत। पालिकेनं नालेसफाईसाठी 90 लाखांचा निधी कंत्राटदाराला दिलाय, मात्र पालिकेच्या दाव्यानुसार नालेसफाई न झाल्याची पोलखोल न्यूज 18 लोकमतनं केली आहे। तर अंबाझरी तलावाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्वामी विवेकानंदांचं स्मारक उभारण्यात आलं आणि हे स्मारक हटवण्यासंदर्भात उच्चस्तरीय निर्णय जो आहे तो 10 जून पर्यंत घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होते आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले। स्वामी विवेकानंद स्मारक भविष्यात महापुरासाठी कारणीभूत ठरू शकतं का याचा अभ्यास केंद्रीय जलसंशोधन केंद्राद्वारे केला जाणार आहे। तर अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आता उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी धरण बळकटीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि यावेळी दीर्घकालीन उपाययोजनेअंतर्गत या भागात 2 चॅनल गेट उभारण्यात येणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकाला महावितरणाकडून स्मार्ट मीटर दिलं जाणार आहे। वीज बिलाचा अवधी संपल्यानंतर सेन्सॉर प्रणाली अंतर्गत आपोआप वीज खंडित केली जाईल आणि त्यामुळे वीज बिल भरणा वाढेल असं महावितरणानं म्हटलंय। ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर आता प्रयत्न सुरू आहेत। गायमुख ते फाउंटन रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय आणि हे काम झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार आहे।